आज ना मी तुमच्यासाठी एकदम झटपट तयार होणारी फक्त 20 मिनिटात तुम्ही बनवून तयार करतान अशी चकलीची रेसिपी घेऊन आले आहे। याआधी तुम्ही अशी चकली कधीच बनवली नसन। बनवायची पद्धत अगदी सोपी आहे। चकली खायला एकदम टेस्टी लागते, चकली खुसखुशीत बनते आणि मेन म्हणजे झटपट बनवून तयार होते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आपण पटकन चकलीची रेसिपी सुरू करूया। तर चकली बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य तर इथं घेतलेलं आहे पाऊण वाटी बेसन पीठ, त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तर आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊया। आता इथं सर्व पीठ मी एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत। एकदम इन्स्टंट चकली आहे, एकदम झटपट बनवून तयार होते। फक्त मी जशी बनवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बनवायचे आहे। तर इथं पीठ मी मिक्स करून घेतलेले आहेत। तर आता इथं मी मसाले घालून घेते। तर सगळ्यात अगोदर 1 पोहे खायचा चमचा मी जिरा पावडर टाकले आहे। त्याच चमच्याने 2 चमचे धना पावडर टाकत आहे। सोबतच इथं मी 1 मोठा चमचा लाल चटणी टाकत आहे। आता इथं लाल तिखट मी कलरचं बी म्हणजे जे काश्मीरी लाल मिरची पावडर असते का तीही टाकलेली आहे आणि तिखट जी आपली नॉर्मल लाल मिरची पावडर असते तीही टाकली आहे। काश्मीरी लाल मिरची पावडरनी चकलीला कलर खूप छान येतो, तर ती थोडीशी टाकली आहे। सोबतच थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे इथं तिळ घालून घेतलेले आहेत आणि 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घालत आहे। तर आता आपण इथं कडक गरम केलेलं तेल 4 चमचे घालून घेणार आहोत। पोहे खायच्या 4 चमच्यानी 4 चमचे तेल आहे। तेल छान कडक गरम करून घेतलं होतं। तर आता तेलासोबत हे मसाले आणि पीठ सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपण हे सर्व जिन्नस छान हाताने मिक्स करून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। हे जे चकलीचं पीठ आहे ना ते छान कडक गरम पाण्यात मळायचं आहे। असं पाणी की ज्याला आपण हात पण लावू शकत नाहीत इतपत पाणी गरम करायचं आहे। आता ह्या सर्व जिन्नस छान मिक्स झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता छान पिठाचा गोळा होत आहे। तर आता आपण पाणी थोडं थोडं घालणार आहोत। कडक पाणी आहे तर थोडं हिशोबाने, डायरेक्ट तुम्हाला अशा गरम पाण्यात पीठ मळायची सवय नसेल तर थोडं पीठ चमच्याने हलवून घ्या आणि नंतर हाताने मळून घ्या। तर थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा आपल्याला इथं या चकलीच्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पाणी जसं लागन तसं मिक्स करून घ्यायचं आहे। नॉर्मली जसं आपण पुऱ्यासाठी घट्टसर असं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं आपल्याला ह्या चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असा आपला चकलीच्या पिठाचा गोळा मळून झालेला आहे। तर हे जे चकलीचं पीठ आहे ते छान कडक पाण्यात मळलं आहे। तर या पिठाला तुम्हाला भिजत ठेवायची काही गरज नाही, लगेचच आपण याच्या चकल्या बनवायला घेणार आहोत। तर चकल्या बनवण्यासाठी जोपर्यंत आपण चकल्या बनवत आहोत तोपर्यंत अगोदरच आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे। चकल्याचं तेल मिडियम गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आता आपण इथं चकल्या बनवून घेऊया। चकल्याचा सुऱ्या घेतलेला आहे। आता सुऱ्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून घेऊ आणि छान मस्त अशा गोल गरगरीत चकल्या काढून घेऊ। खूप झटपट अशा बनवून चकल्या तयार होतात। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी चकल्याची तार येत आहे आणि ही चकली खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागते। तर बाकीच्या चकल्या देखील आपण याच पद्धतीने करून घेऊया। तर इथं 5-6 चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत। तर आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालेलं आहे। तर आता आपण इथं चकल्या तळायला टाकून देऊया। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला छान ह्या खरपूस लाल रंगावर चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर जोपर्यंत चकली तळून मस्त तळाला बसत नाही तोपर्यंत छान खरपूस रंगावर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। चकली तळल्यानंतर मनानेच तेल थिर होतं आणि चकली बुडाला जाते। तर त्यावेळेस म्हणायचं चकली आपली छान तळलेली आहे। गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियमवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे।
तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या इथं तळून तयार झालेल्या आहेत। एक चकल्याची बॅच तळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 7-8 मिनिट लागू शकतात। मिडियम गॅसवर चकल्या तळायला थोडा उशीरच लागतो। जितक्या मस्त मिडियम गॅसवर तुम्ही चकल्या तळता तितक्या मस्त खरपूस अशा चकल्या बनून तयार होतात। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चकल्याचा कलर आलेला आहे। तर आता चकल्या मी काढून घेते आणि बाकीच्या चकल्या देखील याच पद्धतीने तळून घेते। इथं माझ्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त छान अशा सर्व चकल्या बनून तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या गौरी गणपतीला या चकल्या नक्की ट्राय करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक शेअर करायला तर बिलकुल विसरू नका। पुन्हाच भेटू अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।